हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आता तुम्हाला थंबनेल वगैरे बघून समजलं असेल आता आजपासून काय चालू झालेलं आहे। तर आजपासून चालू झालेले आहेत आपले गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि 5 दिवस कोणाच्या घरी 7 म्हणजे 10 दिवस आता असे देवबाप्पांचं आगमन झालेले आहे प्रत्येकाच्या घरी। तर आजपासून आपले ब्लॉग चालू होणार आहेत, ते म्हणजे गणपती बाप्पांचे। आपण जिथे असणार तिथले ब्लॉग आपले दिसणार तुम्हाला आणि रोजचं आपलं डेली रुटीन कशी असणार, गणपती बाप्पांच्या इथे कसं काय काय सर्व तुम्हाला बघायला भेटणार। तर आता आमची सर्वांची तर तयारी झालेली आहे, पण विषय असा आहे का धनश्री नाही येणार यावर्षी कुठेच। कारण की मी मागे पण ब्लॉगमध्ये बोललो होतो का धनश्रीचे पप्पा ऑफ झाले आहेत, म्हणजे माझे सासरे पप्पा। तर 1 वर्ष ती कुठेच जाणार नाही, काय म्हणजे काय गोड नाही बनवत, काय नाही काय कशाला हात नाही लावत आणि कुठेच नाही जात। तर त्याच्यामुळे ती असणार आहे घरात आणि मी आणि रुद्रांश आम्ही जाणार सर्व इकडे दर्शन घ्यायला, काय बाबू। आणि त्याची पण ॲक्च्युली तब्येत नाही बरी, 1 हप्ता झाला, सर्दी खोकला ताप, आता तो जरा 2 दिवस झाला जरा नॉर्मल आहे। तर आता चला माझी तर तयारी झालेली आहे, आपल्या बाजूलाच असतात देवबाप्पा, तर आम्ही तिथेच असतो आज सर्वजण पहिल्या दिवशी। आता दुपारी तिथे आरती वगैरे होणार, सर्व होणार, तर तिथे मी तुम्हाला सर्व दाखवणार। तर आता त्याच्या अगोदर तर मी घेतो सर्व देवाऱ्याला हार घालून पप्पांच्या फोटोला, गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्या घरातल्या। तर चला आता कंटिन्यू बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत, माझा हा ब्लॉग तुम्हाला मजा येणार। तर गाईज आता माझे हार वगैरे घालून झालेले आहेत देवाऱ्याला, पप्पांच्या फोटोला, गणपती बाप्पांना। आता मी चाललोय तिथे। तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो का धनश्रीनी रांगोळ्या बघा कशा काढलेल्या आहेत। इकडे बघा, हिला बोलतात काय र, काय बोलतात हिला, रांगोळी पॅचेस। आता तिने बघा किती सुंदर बनवलेली आहे रांगोळी। आता यो एक पेपर असतं त्याच्यावर करून, ते तुम्हाला माहिती असेल, मी मागं पण बोललेलो। अजून एक दुसरी उरली, हा ही बघा, ही आहे, ही बघा, ही एक दुसरी बनवलेली तिने, आणि ती एक ती गणपती बाप्पांची जॉईंट आहे तिला, आणि ही एक बनवली बघा कशी सुंदर रांगोळी पॅचेस बोलतात। आणि तिला जस्ट ऑर्डर पण भेटल्या होत्या, आणि इथं पण बघा समोरच मांडलेले आपल्या दारकशीत। आता यो पण स्वस्तिक तिने त्याचंच बनवलं आहे बघा, हे बघा पॅचेसचं, हे बघा कसं असतं, डायरेक्ट ते आणून ठेवायचा। आता इथे यो पावलांचा बनवलेला आहे बघा, यो पण डायरेक्ट आणून आपलं असं ठेवायचं दररोजच्या दररोज, आणि उचलू शकतो संध्याकाळी। ही पण तशीच ठेवलेली आहे बघा, ही बघा डायरेक्ट आणून मांडायची। असं धनश्रीची रंग एक कला आहे। तर तिला ऑर्डर पण भेटलेली, तिने ऑर्डर पण कंप्लीट केली। हे बघा आता हे कसं गुंडलून ठेवलेत बघा हिने, हे बघा हे असं आपल्याला हे काम झालं का लगे वापस ठेवायचं। आता हे घेऊन जाणार होत आम्ही मामाकडे, ते आता तुम्हाला इथे दाखवले, मी तिथे ठेवलेली होती ती, तुम्हाला एक सॅम्पल म्हणून दाखवलं कसं असतं ठेवून। तर आता ते घेऊन जायचे मला मामाकडे, ते मामाकडे न्यायच्यात त्या रांगोळ्या। आणि या ज्या आपल्या इथे दरवाज्यात होत्या बघितल्या, या आपल्यासाठी होती तशी डेली ठेवायला, म्हणजे असं स्वस्तिक, ते लक्ष्मीची पावलं हे। तर चला आता मी जाऊन येतो तिथे, आपली मंडळी जमत लागलेली आहेत। आता मी तिथे जाऊन येतो, पहिले थोडासा मला काम आहे नाक्यावर, तो करतो ना लगेच तिथे निघतो। तर काही बघू शकता तिथे मी बाजूला आलेल्या आमच्या काकांची इथे, आणि हा डेकोरेशन गणराया तूच आमासावर रे, तुझ्या मायेची चादर पांघर रे, मूर्ती आहे ओंकारा ओंकारा गौरी पुत्र विनायका, जयकारा जयकारा हे गणेशा बघा सगळ्यांच्या आरत्या आलेल्या आहेत, मोदक वगैरे सर्व। आता जशी अजून जमली, आणि हा सागर पाटील यांचा देवबाप्पा असतो हा। सागर काय बोलशील, किती दिवसांनी डेकोरेशन झाला, किती, तर बघ 2-3 दिवसांनी त्यावेळी कंप्लीट केलेलं आहे, पण मस्त बनवलेलं डेकोरेशन। मागं जे ग्रे कलरचं हे लावलेलं आहे मॅट पानांचा। तर चला आता घेऊ आपण आरती करायला घेतील तेव्हा मी तुम्हाला दाखवतो। तर गाईज आता घेत आहेत आरती आतमध्ये, हे बघा सर्व जमलेले आहेत, आणि आमच्या घरातले काका काकाची पोरं हे बघा सर्वजण।
उपस्थित झालेले आहेत सर्व आणि आता इथे पण सर्व आतमध्ये जमलेले ते बघा. आता घेता होता आरती. आरतीसाठी आमचं जमलेलं सर्व मंडळ बघू शकता आणि मेन आमचा आरती संग्रहालय संग्रह. चला आता घेऊया आरती. सापडले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती. गणपती बसल्यांना काहीच बघा महादेवांनी दर्शन दिलेलं आहे. हे पण दामण ना वाटतं. दामण किती मोठे बघा काहीच. हे बघा हे असंच आम्हाला दर्शन देत असतात. हे बघा अरे वा वा. पाटील तिथं समोर हे पाटणगेला या पाठी आमची आहेत. गाईज मस्त की जेवलो वगैरे. जेवण काय दाखवलं ना मी पण मस्त जेवण होता. पनीर टिक्का होता नुसता काजून भरलेला पनीर टिक्का. त्याच्यानंतर राजमा वरण भात. हा बाबू वरण भात मस्त की जेवलो. आता चाललो आम्ही दुसरे गावातले जे आपले देवबाप्पा आहेत त्यांचं दर्शन घ्यायला काकांच्या घरी वगैरे. बघा सगळी पोरा निघाली. आम्ही जशी दरवर्षी जातो तशी दरवर्षीप्रमाणे आणि मस्त की जाताना आपल्याला नाग देवतांनी दर्शन दिलेलं आहे सुंदर आणि सांगतात का असं दिसलेलं चांगलं असतं. दिवस पण चांगलं जातं. तर चला आता घेऊ आपण पुढचे दर्शन. तर काय आता आम्ही चाललो दर्शनाला ना. सौरभ पाटील जरा बोलतो नवीन काय तर लोकांना सौरभ दाखव जरा. इकडे हे बघा म्हणजे एक नवीन काहीतरी दाढी हेअरस्टाईल केली. दाढीची हेअरस्टाईल बेड हेअरस्टाईल केलेली आहे आणि किरणदा जरा खेचायला लागले सौरभची नवीन हेअरस्टाईल वर. तर चला आता इथे घेऊया आपण दर्शन. विकास भाऊ काय म्हणता. विकास भाऊ कॉंग्रॅच्युलेशन गाड्या नो गाड्या घेतात. विकास भाऊ काय बोलणार आता आम्ही. तर चला इथे आम्ही दर्शन घेतो आता. आणि हा कुणाल शेठ पाटील यांचा गणपती बाप्पा आहे. बघू शकता डेकोरेशन यांचा पण सुंदर असं डेकोरेशन आहे ऑर्किडच्या फुलांचा. कारण की इथे कसं दीड दिवसाचा असतं ना कुणाल त्यांचा. हो आणि मूर्ती बघा सुंदर असं डेकोरेशन आहे बघा. गणपती बाप्पा. तर काही आता आम्ही आलेलो दीपक दादाच्या घरी आणि एक आमची दैसर गावची आणि तोपर्यंत दीपक दादा तुम्ही डेकोरेशन बघा खूप सुंदर असं यांनी पण डेकोरेशन केलेलं आहे. एक झगमग लाईट आणि मूर्ती. हे थांबलं सौरभ मूर्ती दाखवते मला. हे जर नको नको लावते मोरया. सुंदर अशी मूर्ती आहे बघा दीपक दादाची पण. अरे ये ना जळतं घालून दादा. चला आता तोपर्यंत दर्शन घेऊ. येऊ येऊ येऊ. तर चला गाईज आता आम्ही चालू आमच्या काकांच्या इथे दर्शनाला. आता जस्ट आपले 3 बाप्पांचे दर्शन झालेले आहेत. आता चालू आहे आपण 4थ्या बाप्पांचे दर्शन घ्यायला काकांच्या इथे. आणि हे काका आता राहायला आले आहेत दुसरीकडे कारण की यांनी घेतलेलं यांचं घर बांधायला. तर आता इकडे राहतात सध्या. नाही बघा आमचं कसं अटल सेतू बोलू शकतो आपण याला. सुंदर असं दगडांचा बांधकाम केलेला असं एक ब्रिज. स्वप्नील आणि सौरभ त्याच्यावरून उड्या मारत माकडासारखे चाललेले आणि दुसरे आमचे मेंबर मागे ते पण येतात उड्या मारत मारत. चला घेऊ आता इथे आपण दर्शन. आणि यांचं जेव्हा घर होणार तेव्हा तो पण तुम्हाला मी दाखवणार. कारण की यांचं घर एकदम बिग हाऊस घेतलेलं बांधायला. आता जर गावात जाणार नाही तेव्हा तुम्हाला मध्ये दाखवणार त्याच्यात काय यांचं कुठलं घर येतं. बाकासूरची गाडी आहे का. प्रत्येक मैदानात गाडी मारत असतात. तर चला काय आता इथे दर्शन घेऊ आपण. बघा कसं आलेलो आम्ही चाळीमध्ये आलेलो आम्ही चाळीमध्ये. इथे आहे का नितेश पाटील कुठे. हे बघा इथे आपले गणपती बाप्पा आहेत. आपण सध्या इथे दर्शन घेऊ. आणि यो डॉन भाई यो लकी डॉन भाई काय बोलता. काही ना बोला काहीतरी विषय बोल. काय भाई काय आपल्या इथे गणपती बाप्पा आहेत का. मग काय सोय बी आमची खाया पियाची ड्रायफ्रूट वगैरे आम्हाला काय दही आई शप्प दही आहे बोलतं. हे भाई डेकोरेशन यावेळी भारी गेले महेंद्र पाटील यांनी. शॉर्टकट मध्ये पण एकदम सुंदर. बाजू सौरभ पाटील 2 घे ना भाई आपल्याला असतील तर 2 घे ना.
कसं मग आपला डेकोरेशन आहे बघा विठ्ठलाचं. अरे नितेश ये, अरे ये इकडे यो आपला यो गणपती मालक काय काम चालू आहे. नाही काही तुम्हाला मी सांगितलं त्यांच्या घराचं काम चालू आहे त्याच्यामुळे त्याला तिथं जायला लागतं. तुम्हाला मी बोललो का घर दाखवील त्यांचा, ते मस्त घर बांधायला घेतलेलं आहे पण बाहेरूनच दाखवील आतून नाही. आता घेऊ त्यांच्या बाप्पांचं मस्त दर्शन बघा. तिला बघा बाप्पांच्या मस्तपैकी विठ्ठलाचं आणि मूर्ती पण बघा किती सुंदर. चला घ्या दर्शन घ्या. गाईच आता आम्ही आमच्या एरियातले सर्व दर्शन झालेले आहेत म्हणजे जिथे आम्ही राहतो तिथल्या आजूबाजूचे. आणि आता आम्ही झालेलो आहे गावामध्ये जे काकांच्या घरी आहेत गणपती बाप्पा त्यांचे दर्शन घ्यायला. तर तुम्ही ते पण त्यांचे पण दर्शन घ्या. म्हणजे कसं डेकोरेशन आहे बघा सुंदर असा डेकोरेशन असतो दरवर्षी गावात असतो ना. म्हणजे आता इथे आपण जिथे पहिल्यांदा झालो त्यांची पण भारी असतं बरोबर ना. आयुष असतं का? तर चला गाईज आता गावात चाललोय. अरे गावातले तुम्ही देवबाप्पा बघा गाईज इथे पण बघू शकता किती मस्त डेकोरेशन केलेलं बघा. मी सांगितलं ना इथे पण दरवर्षी काहीतरी युनिकच असतं. आता हे बघा हे तुम्हाला दिसत बाटल्या आहेत त्या प्लॅस्टिकच्या आणि मध्ये असं थर्माकोलचं राऊंड येते त्याच्याने बनवलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये लाइटिंग सोडलेली आहे बघा मस्त आहे की. आणि मूर्ती पण खूपच सुंदर आहे. तर गाईज तुम्ही बघितलं की बाबा मधमाशी आहे पण मधमाशी आली नाही समोर आता चावली असती. तर गाईज बघितलं असेल तुम्ही यांचं दरवर्षी काहीतरी मस्त असं युनिकच असतं डेकोरेशन. तर आता आम्ही आलेलो आहोत आमच्या भरतदादांच्या घरी जे इलेक्ट्रिशियन वाले आहेत त्यांच्या घरी दर्शन घेऊ. यांचं डेकोरेशन बघा हे वरचा कपडे घालून या गे. तर इकडे बघा यांचं डेकोरेशन बघा भाई एक नंबर डेकोरेशन यांचं पण. कसली लाइटिंग जोडले भाई अँबिशन लाईट इकडे बघ अँबिशन लाइटिंग जोडली नुसती. आणि गाईज बघू शकता मूर्ती पण किती सुंदर आहे. मुकुट वगैरे बघा. कोण आहे केतन म्हात्रे? आई शपथ हा गाईज हा आमच्या दहिसर गावचा इन फ्युचर होणारा केतन म्हात्रे बघू शकता. राज पाटील पण उर्फ केतन म्हात्रे. हे बघा हे आमचे भरतदादा इलेक्ट्रिशियन वाले त्यांच्या इथला हा डेकोरेशन आहे सुंदर असा. दरवर्षीप्रमाणे त्यांचा खूप सुंदर असा डेकोरेशन असतो. आणि आता आम्ही त्यांच्याकडे दर्शन घेतो आणि मग बस ओके. तर बघा एकदा परत एकदा काही डेकोरेशन मस्त फुला वगैरे लावले पूर्ण भरलेला डेकोरेशन. पूजितो हे गणेशा देवांचा देवराया देवा आधार तुझी साया तुझो वाली तो हे गणराया. पूजितो हे गणेशा देवांचा देवराया. तर गाईस ते आम्ही आता गेलो होतो ज्या काकांच्या घरी तुम्हाला बोललो मी ते बांधावरून मग गेलो होतो बोललो तर बघा हा त्यांचा घर घेतलेला बांधाला बघा. हा असं आहे त्यांचा 4 मजल्याचं घर आहे. ते 4 जण काकाची पोरं आहेत. तर त्यावेळी चौघांसाठी 4 फ्लोअर. हा त्यांचा पार्किंग लॉट वगैरे बघू शकता. म्हणजे बघा ही त्यावेळी माडी बांधायला घेतलेली आहे. तर त्याच्यामुळे ते आता सध्या तिकडे राहतात. येतील आता 2026पर्यंत जानेवारी महिन्यात येणार आहेत ते बोलले आहेत राहायला. तर तोपर्यंत सध्या तिथंच आहेत. आता गेल्या वर्षी त्यांचं गणपती तिथंच होतं आता पण तिथंच आहे. तर चला आता आपले झालेले तुम्ही दर्शन बघितले. आता आपण गावात चालू आहे शेवटचा मेन काकांच्या इथे. आता तिथला दर्शन घेऊ. तर काही आता आलेलो आम्ही अरे संदीप पाटील यांच्या घरी. हा त्यांचा
मुलगा पुत्र पुत्र पप्पा कुठे या लढखलत्या जगण्या बन झुंजाया देर त्या तळमळत्या कायेला आधार तुझ आरस हर्षाने भक्ती मन साजे तुझ आधार उद्धार जय घोष राजे. तर गाईज हे बघा आम्ही आलेलो संदीप पाटील यांच्या घरी आणि यांची लगेच मैफिल जमलेली आहे बघा. फुल लगेच सौरभ पाटील आणि झोपडी पाटील यांचे खास मित्र आहेत. आणि त्यांची पोरं बघा छोटी अरे ये ना इथे समोर ये ना बाई डाव बी बसली की ना आपला कुठं बसलेला आता कोलिंबाला वाटतं. हे बघा ही बाय कशी बाय आयकर हाय हे संतोष जातो की तो बघा पोरांचा डाव बसलेला मस्त की आम्ही आलो म्हणून डाव उठला त्यांचा बघ बाय नुसती बघा झाले बाय काय बघता. चला आता दादा नाश्ता येतं थोडासा नाश्ता करू आणि मग निघू. आता आम्ही आलेले रोहन पाटील यांच्या घरी म्हणजे बाबू उर्फ बाबू तो पाण्यात आला बघ भाई कॉंग्रॅच्युलेशन कशाबद्दल बस बादशाह भाई आली एकदम फॉर्मला आहे घरी. चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ते करतील पार्टी चला गाईज. आणि आमचे जे ज्येष्ठ नागरिक भेंडी आमचे हे जेवला ओके नक्की ना. तर आमचे काका एक वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक आमचे आम्हाला कुठल्या गोष्टीला सपोर्ट करताचा प्रोत्साहन देत असतात. तर चला आता आपण दर्शन करून घेऊया वरती जाऊ रोहन पाटील यांच्या गणपती बाप्पांचे दर्शन करू. तर गाईज तुम्ही रोहनचे ते डेकोरेशन बघू शकता अख्खी गुलाबाची लयर आहे माग अख्खी म्हणजे अख्खी इकडं का आणि ओरिजिनल गुलाब आहेत असं तुम्हाला वाटेल तर असं काही ना भाई. हे बघा इथे समोर पण ठेवलं नाही बघू शकतो तुम्ही प्लॅस्टिकची फुलं आहेत पण बागाला शेम मीच शॉक झालो आतमध्ये आल्या का डायरेक्ट ओरिजिनल आहेत का काय म्हणून मी विचारला पण. आणि त्याची मूर्ती पण खूप सुंदर आहे हे बघा. मस्त डेकोरेशन आहे बाबूचा झुंबर पण मस्त आहे वरती. पुढच्या वर्षी सत्यनारायणाची पूजा बाबूची हा. तर काही एक डेकोरेशन बघा तुम्ही मस्त छोटे यांची तशी आलेले हो किरण पाटील दोन्ही पोरावीत बनवलेलं डेकोरेशन आहे. आता ह्यो आतमध्ये पण बघा असं मस्त पैकी बनवलेलं आहे म्हणजे बहुतेक करून या जास्त ॲम्बिशन बोलत मला बघायला भेटले ना असं. आणि यांची मूर्ती पण बघा फेटा वगैरे बघा मूर्तीचा हो हार जास्त आहेत ते नाही समजतं ना फेसवर लगेच आपला चेहरा दिसतं ना. बघा किती भारी मूर्ती आहे हो रे बाबा ताम्र. आणि डेकोरेशन बघा मस्त आहे की बनवलेलं एकदम. कपडा पण भारी यूज केलेला आहे असं वाटतं. ह्यो जो कपडा आहे ह्यो पण मस्त कपडा आहे स्मूथ एकदम आणि मस्त डेकोरेशन वाटतं बघायला. बघा लाईट वगैरे नुसती लाईटच आहे. आणि गाईस तुम्ही बघू शकता दापोडेचे आमचे मेंबर संकेत पाटील म्हणजे आमचे दैसरचे काकाचा मुलगा भाई आज आम्हाला जॉईन झालेले आहेत. कधी आले तुम्ही टेम्पो मला कवा दिसले रसायनीचे पुढे जाऊन. अरे बापरे कसं भाई पैशावाली माणसं झाली धराधर नुसतं भाड्यानं भाडं मारित असतात म्हणून तो आता मी त्याला किती वाजता बघितलेला मला वाटतं 9 साडेनऊला 12 वाजता आल्यावर मी ए दाराशी टेम्पो 12 वाजता आल्यावर पण तू तिथून जाऊन आला असशील 12 वाजता असं आहे का. मग माझा काय ते टायमिंग चुकला वाटतं वाजण्याचा मग पण तो रस्त्यानीशी जाऊन आला ना आता वाजल्या 2:45 म्हणजे किती फास्ट जाऊन आला तो शेवटी. आता दापोड्यावरून आला भाई आमच्यासाठी तशी दैसरला नाही तर दापोड्याला असतं आमचा एक यो भाऊ पण असू द्या प्रगती झाली चांगली गोष्ट. आणि आपलं सर्व दर्शन पण झालं ना आता आपण निघत आहोत घरी सर्व दर्शन झालेले आहेत आपले. चला आपले गावातले सर्व देवदर्शन झालेले आहेत बाप्पांचे कारण की गावातले आम्ही सर्व फिरतो पहिले म्हणजे गावातलं नंतर काय टेन्शन ठेवत नाही कोणाच्या पाया पडायला जायचं राहत नाही म्हणजे. आणि मग नंतर लगेच दुसऱ्या दिवसातून आपण बाहेरचे चालू करतो कोणाचे असतील तर. आता मी आलो घरी मस्त आहे की गावातलं सर्व आपले देवदर्शन झाल्यानंतर. आणि इथे बघा बाबू झोपला पण मस्त निवांत एकदम. आणि इथे धनश्रीचा बघा काय शिलाई मशीन काम चालू झालेलं आहे बघा. काय करायला घेतलंय अर्जंटली हो अर्जंटली घेतला आहे तिने आता ब्लाऊज शिवायला घेतलं ना. आता ती त्याच्यात मागं लागले. बाबू पण झोपला आता तिने घेतले काम करायला मस्तपैकी. आणि मी पण आता थोडा करतो आराम
कारण की मला संध्याकाळी लगेच जायचं आहे ना घेऊन घनसोलीला सोडायचं आहे. तर तिथून जाणार आहे मी लगेच शिरवण्याला पाया पडायला. तर आता मी थोडा आराम करतो आणि भेटूया आपण संध्याकाळी. गुड इव्हनिंग गाईज. तर दुपारनंतर काय व्लॉग शूट केलाच नाही, आरामच करत होतो. मस्त की आराम केला, चाय वगैरे पिला आणि आता निघालो मी रुद्रांशला आणि धनश्रीला घेऊन. कुठे बाबू? मामाकडे. घनसोलीला चाललो आता यांना दोघांना सोडायला आणि मग तिथून मी जाणार लगेच शिरवण्याला धनश्रीच्या मावशीकडे. गणपती बाप्पा तिथे पण 1.5 दिवसाचे तिथे दर्शन घ्यायला जाणार तिथून. तर आता मी निघालो यांना सोडायला जायला पहिले. तर चला आता जाऊ. ट्रॅफिक पण वाटतं जाम लागले. मी तर मॅप चेक केलं तर ट्रॅफिक दाखवतो जाम. तर पोहोचू आता एकदाची 7:30 वाजले ना आता बरोबर आणि मग निघू आता घनसोलीला जायला. चला. तर काही आता आम्ही घनसोलीला पोहोचलेलो आहोत. हे बघा रुद्रांश वगैरे लगेच लागला खेळायला. बाजूलाच आहेत गणपती बाप्पा. तिथे गेलो होता दर्शनाला, मी पण गेलो होतो. आता चला जाऊन येतो मी वरती मावशींच्याकडे. धनश्रीला खास आमंत्रण होता तो, पण आता जायला लागेल मला. तर चला आता मी जाऊन येतो वरती मावशीकडे दर्शन घेऊन. आता मी आलो मावशींकडे दर्शनासाठी आणि ते मावशींचा बघू शकता गणपती बाप्पा. तर मावशींचा इथे गणपती बाप्पा बघू शकता तुम्ही. आणि असं डेकोरेशन आहे आणि ही मूर्ती आहे त्यांची. आणि या मावशी आहेत आमच्या. मावशी इकडे बघा. यांच्याकडे आलेले आहे. तर चला आता इथे आपलं दर्शन पण झालेलं आहे आणि इथे बापूची पण मस्ती चालू झाली आहे. लगेच प्रसाद वगैरे घेतलेला आहे मस्त. या कोण आहेत तुमच्या? अच्छा. तरी मावशींच्या सून आहेत आणि मुलं आतमध्ये बसलेली आहेत. तर चला काही घनसोलीवर निघाले शिरवण्याला जायला आणि रुद्रांश राहणार होता इथेच. धनश्री पण इथेच. मुक्काम पोस्ट घनसोली. काय बाबू रविवार नुसतं पाहिलं तर बघ. इथे बाजूला गणपती बाप्पा येतात आता तिथंच जाईल तो. तर चला मी निघतो आता. पाऊस पण आलता मध्ये. मी काय छत्री रेनकोट वगैरे काहीच नाही आणला. आता तसंच चाललो फटाफट कारण की 8:30 वाजला. आता मला डबल पोहोचायला लागेल तिथे. तर चला. गाईज चला आता मी इथून शिरवण्यावरून मग निघालेलो आहे. वैभव आले मला सोडायला. जेवण वगैरे केलं इथं मस्तपैकी. टाईम झाला इथे पण भरपूर. आता बऱ्याच वेळ थांबलो इथे. 10 वाजले आता. आता निघतो घरी. मध्ये ते काम आहे, तो जर काम झालं तर ठीक आहे, म्हणजे शॉप चालू भेटला पाहिजे मला तो, नाही तर मग डायरेक्ट घरीच निघायला लागेल. आता निघतो. पाऊस पण नाही. चला काही तिथून चाललो रस्त्यातून. तर एक गणपती बाप्पाची मूर्ती भेटली बघायला. ती तुम्हाला तर दाखवतो किती मोठी आहे बघा. तुझ्या कृपेनं उद्धार साकार रे, दूर सारून अंधार सावर रे. फायनली घरी पोहोचलेलो आहे मी. जाम पाऊस लागला मला. बघत असेल तुम्ही भिजलो मी पूर्ण, काही पाऊस थांबतच नव्हता. त्याच्यामुळे मला भिजत निघायला लागला, कारण की जाम वेळ झाला असता मग थांबून राहिलो असतो तर घरी यायला. त्याच्यामुळे निघलो बरं. आता भिजत तर भिजत बरं, आणि पूर्ण भिजलो मी. तर गाईज तुम्हाला आता मी जस्ट इथून शिरवण्यावरून निघालो तेव्हा तुम्हाला एक मी गणपती बाप्पा दाखवलं. तर खूप मोठी मूर्ती होती. आय थिंक मला वाटतं 12 नाही 15 फूट बोलली तरी चालेल, एवढी मोठी ती मूर्ती होती. आणि ती मूर्तीचा बॅलन्स होता, खाली डमरू होता, त्या डमरूवरती म्हणजे खाली डमरू होतं त्याच्यावरती ती मूर्ती उभी होती. आणि जवळजवळ म्हणजे त्यांचं असं रूप म्हणजे महादेवाचं रूप दाखवलं होतं, जटा वगैरे होत्या. तर जाम भारी म्हणजे ती मूर्ती वाटली बघायला. मी जस्ट चाललो तिथून रोडनं, तर माझे लक्ष गेलं माझं तिथे. तर बरं चला दाखवूया तुम्हाला पण. बरं तुम्हाला पण एक बाप्पांचं दर्शन होईल आणि एक मूर्ती बघायला भेटेल म्हणजे कशी आहे ती. बरं आणि मस्त होती मूर्ती, मला तर जाम आवडली ती. तर चला गाईज आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. तर आज आपण खूप फिरलो वगैरे, सर्व इकडे दर्शन घेतले, गावातले पूर्ण देवा बाप्पांचे दर्शन घेतले आणि बाहेर पण गेलो. तर चला आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक सुद्धा करा आपले व्हिडिओज, आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.